कॅनन महूद तालुका सांगोला येथे कटावणी स्क्रूड्रायव्हर, वायर, लाल तिखट, काट्या, पाना असं साहित्य घेऊन दरोडा टाकण्यासाठी बोलेरो गाडीतून आलेल्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून पोलिसांनी अमोल चव्हाण, कुणाल काळे दोघेही राहणार सवतगाव तालुका माळशिरस, रवी चव्हाण राहणार हरिनगर अकलूज या तिघांना गजाआड केला असून दोघेजण पळून गेल्याची माहिती सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी 19 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी बोलताना दिली। याबाबत अधिक माहिती अशी की 18 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ढाळेवाडी कॅनन महूद तालुका सांगोला येथे काही व्यक्ती हे बोलेरो गाडीतून दरोडा टाकण्याच्या तयारीने येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि पोलीस घटनास्थळी गेले। त्यावेळी त्या ठिकाणी पोलिसांना पाहताच दोघेजण पळाले, तर पोलिसांनी बोलेरो गाडीची झडती घेतली। त्यामध्ये कटावणी स्क्रूड्रायव्हर, वायर, लाल तिखट, काठ्या, पाना तसेच 2 मोबाईल, दरोडा टाकण्यासाठी तयारीसाठी लागणारे साहित्य मिळून आले। यावेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे।